यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था जर ठरवली असल्याने संविधानिक पदावर असताना सरकारी गाडीने सरकारी यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारच्या बुवाबाबांकडे जाऊ नये आणि त्याचबरोबर सरकारी यंत्रणेचा वापर करून धार्मिक ठिकाणी दर्शनाला जाणेही टाळले पाहिजे। समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी नेत्यांनी त्याचे पालन करायला हवे, कारण एकदा नेते धार्मिक ठिकाणी गेले त्या देवस्थानांची गर्दीही वाढत जाते, लोकांच्या अंधश्रद्धेला बळ मिळते। समाज जर विवेकी राहायचा असेल तर समाजाची मध्यवर्ती धारणा ही वैज्ञानिक दृष्टिकोन हीच असायला हवी। राजा कालस्य कारणम याप्रमाणे समाजाचे नेतृत्व करणारे जसे वागतात तसाच समाज वागत असतो। अशा गूढ कर्मकांड, काळी जादू अशा प्रकारांना जर मंत्री प्रतिष्ठा देत असतील तर समाजात अशा गोष्टींना मान्यता मिळते व असा अविवेकी समाज मानवी मूल्य पुढे नेऊ शकत नाही। या वैज्ञानिक पायावरच परदेशातील प्रगती होऊ शकली। तेव्हा भारतीय समाजातील दारिद्र्य कमी करणे, उद्यमशीलता वाढणे आणि जात आणि धर्म यातून होणारे शोषण थांबवायचे असेल तर या बाबा बुवा बापू यांचे स्तोम कमी करावे लागेल, हे भान नेत्यांनी ठेवायला हवे। सुशिक्षित लोक भोंदूबाबांच्या बळी का पडतात, मानसशास्त्र काय सांगतं? हा प्रश्न खूप लोकांना पडतो, कारण बाहेरून पाहिलं तर असं वाटतं की शिक्षण म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, पण मानसशास्त्र सांगतं की माणूस फक्त तर्कावर चालत नाही, तर भावना, भीती, आशा आणि मानसिक गरजा यावर जास्त चालतो। त्यामुळे शिक्षित असणं म्हणजे अशा गोष्टींपासून पूर्ण सुरक्षित असणं नाही। मानसशास्त्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते की प्रत्येक माणूस दोन पद्धतीने विचार करतो। एक म्हणजे हळू, विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध विचार, दुसरा म्हणजे पटकन, भावना आणि सवयींवर आधारित विचार। अनेक वेळा जेव्हा माणूस तणावात असतो, घाबरलेला असतो किंवा आशेच्या शोधात असतो तेव्हा तो दुसऱ्या प्रकारच्या विचारांकडे वळतो। फसवणूक करणारे लोक नेमकं हेच करतात, ते भावनांना स्पर्श करतात आणि तर्क बाजूला पडतो। सुशिक्षित लोकही आयुष्यात अडचणींना सामोरे जातात, नोकरीचा ताण, नात्यांमधले प्रश्न, आरोग्याची भीती किंवा भविष्याबद्दल अनिश्चितता। अशावेळी मनाला कुठेतरी आधार हवा असतो। जेव्हा कोणी बाबा किंवा गुरु तुमची समस्या मी सोडवू शकतो असं सांगतो तेव्हा त्या व्यक्तीला आशा दिसते, आणि आशा ही खूप शक्तिशाली भावना आहे, ती माणसाला तर्कापेक्षा जास्त प्रभावित करते। मानसशास्त्रात ऑथॉरिटी इफेक्ट म्हणजे अधिकारावर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती सांगितली जाते। जर एखादी व्यक्ती स्वतःला मोठा गुरु, आध्यात्मिक नेता किंवा विशेष शक्ती असलेला म्हणून सादर करते तर लोक आपोआप तिच्यावर विश्वास ठेवतात। अगदी शिक्षित लोकही या प्रभावाखाली येतात, कारण लहानपणापासून आपल्याला अधिकार असलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं। याशिवाय बार्नम इफेक्ट नावाचा एक मानसशास्त्रीय परिणाम आहे। यात माणूस अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या खूप सामान्य असतात, पण त्याला वाटतं की त्या फक्त त्याच्यासाठी सांगितल्या आहेत। उदाहरणार्थ, तुम्ही आतून खूप संवेदनशील आहात पण बाहेरून मजबूत दिसता, अशी वाक्य जवळपास प्रत्येकाला लागू होतात, पण व्यक्तीला वाटतं की बाबा त्याला खूप खोलवर ओळखतो। पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट ऐकली की ती खरी वाटायला लागते, याला इल्युजरी ट्रूथ इफेक्ट म्हणतात। जर एखाद्या बाबाबद्दल सतत चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, लोक त्याचे अनुभव सांगत राहिले, सोशल मीडियावर त्याची स्तुती झाली, तर हळूहळू त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात। काही वेळा माणूस आधीच एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो आणि नंतर जरी त्याच्याबद्दल नकारात्मक माहिती मिळाली तरी तो ती मान्य करत नाही, याला ट्रू बिलीव्हर सिंड्रोम म्हणतात। एकदा विश्वास बसला की तो सोडणं कठीण जातं, कारण ती आपली ओळख बनते। यामागे आणखीन एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय घटक आहे, तो म्हणजे कॉग्निटिव्ह डिझोनन्स। जर एखाद्या व्यक्तीने खूप वेळ, पैसा आणि भावना एका बाबावर खर्च केल्या असतील तर त्याला हे मान्य करणं कठीण जातं की तो चुकीचा होता। त्यामुळे तो उलट त्या बाबाचं समर्थन करत राहतो, कारण स्वतःची चूक मान्य करणं मानसिकदृष्ट्या त्रासदायक असतं। खूप लोकांना आयुष्यात नियंत्रण नसल्यासारखं वाटतं, गोष्टी आपल्या हातात नाहीत असं वाटलं की माणूस कुठेतरी नियंत्रण शोधतो। भोंदूबाबा तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवा किंवा तुमचं नशीब बदलू शकतो असं सांगतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात। समाजाचाही यामध्ये मोठा वाटा असतो। जर आपल्या आसपासचे लोक एखाद्या बाबावर विश्वास ठेवत असतील तर आपणही त्याच दिशेने वळतो, कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला समूहात राहायला आवडतं। समूह जे मानतो तेच योग्य वाटायला लागतं। काही संशोधनांमध्ये असंही दिसून आलं आहे की लोक जेव्हा स्वतःला कमी समजतात, आतून असुरक्षित वाटतं, तेव्हा ते अशा व्यक्तींकडे जास्त आकर्षित होतात जे त्यांना विशेष असल्याची भावना देतात। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आपल्याला माहिती देतं, पण प्रत्येक वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा हे शिकवत नाही।
अनेकदा शिक्षणात क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच विचारांची तपासणी करण्याची सवय विकसित होत नाही. त्यामुळे सुशिक्षित लोकही भावनिक परिस्थितीत चुकीचे निर्णय घेतात. काही वेळा लोकांना पटकन परिणाम हवा असतो. मेहनत, वेळ आणि संयम नको असतो. भोंदूबाबा जलद उपाय देतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळतात. हे मानवी स्वभावाचं एक वास्तव आहे. शेवटी मानसशास्त्र असं सांगतं की हे सगळं अज्ञानामुळेच होतं असं नाही, तर मानवी मेंदूची रचना, भावना, सामाजिक प्रभाव आणि मानसिक गरजा यामुळे होतं. त्यामुळे कोणीही याला बळी पडू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे थांबून विचार करणं. कोणतीही गोष्ट लगेच खरी मानू नये. दुसऱ्या व्यक्तीचं मत घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना आणि भीती ओळखून त्यावर काम करावं. कारण जिथे भावना जास्त असतात तिथे तर्क कमी पडतो आणि तिथेच भोंदू लोकांना संधी मिळते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद. बच गए तो भगवान ने बचाया, न बचे तो होने को कौन टाल सकता है. ये दो वाक्य आपको अंधभक्ति से बाहर नहीं निकलने देते. मैं लिखता हूँ अंधविश्वास के खिलाफ और लोग मुझे भगवान के खिलाफ मान लेते हैं. इसका अर्थ हुआ कि अंधविश्वास ही भगवान है. सवाल भगवान से नहीं, सवाल उस सोच से है जो हर घटना का कारण तर्क और वास्तविकता में नहीं बल्कि चमत्कार और भाग्य में खोजती है. अगर सफलता मिले तो भगवान की कृपा और असफलता मिले तो किस्मत का दोष. फिर इंसान अपनी जिम्मेदारियों, गलतियों और सीखने की प्रक्रिया से दूर होता चला जाता है. विश्वास रखना गलत नहीं, लेकिन विश्वास के नाम पर सोचना बंद कर देना गलत है. क्योंकि सवाल पूछना अविश्वास नहीं होता बल्कि सच तक पहुंचने का पहला कदम होता है. कोणीतरी सांगितले म्हणून झाडाला धागा बांधणे, ग्रह नक्षत्रांच्या भीतीले निर्णय घेणे, आजारपणावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी झाडफूक किंवा जादूटोणा करणे अशा अनेक गोष्टी आजही दिसतात. या अंधश्रद्धेमुळे अनेकांचे आयुष्य अंधारात अडकून राहते. अज्ञान आणि भीती या अंधश्रद्धेच्या मुळाशी असतात आणि शिक्षण हेच त्या अंधारावरचे सर्वात प्रभावी औषध आहे. शिक्षण माणसाला फक्त अक्षर ओळख करून देत नाही, तर विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि सत्य शोधण्याची वृत्ती निर्माण करते. शिक्षणामुळे माणूस विवेकाने निर्णय घेऊ लागतो. तो प्रत्येक गोष्टीकडे तर्काने आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. म्हणूनच शिक्षण ही केवळ वैयक्तिक प्रगतीची नव्हे, तर समाजाच्या विकासाची सर्वात मोठी शक्ती आहे. इतिहास पाहिला तर जगातील जे देश आज प्रगत आहेत ते धर्माच्या नावावर नव्हे, तर विज्ञान, संशोधन आणि शिक्षणाच्या बळावर पुढे गेले आहेत. वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवकल्पनांमुळे त्या देशांनी जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे केवळ पोथ्या वाचून किंवा कर्मकांड करून समाजाची प्रगती होत नाही. विज्ञानाच्या पाऊलखुणांवर चालल्याशिवाय उद्याचा देश घडत. बहुत चाहा है मैंने भारत को, इसीलिए दिल बहुत दुखता है जब देखता हूँ कि किस अंधी राह पर मेरे देश को और मेरे धर्म को धकेला जा रहा है. भारत राष्ट्र पर खतरे हम इसकी बात करते हैं. हम पर कोई आक्रमण करने आएगा. चीन ने 6th जनरेशन स्टील फाइटर जेट जो है तैयार कर लिया है. वो हम पर आक्रमण करने आएंगे तो जादू टोना ये हमको बचाएगा क्या? हमारे अंधविश्वास हमको बचाएंगे? हिंदुओं को एक बहुत वैज्ञानिक समाज बनना पड़ेगा कि नहीं, बताइए आप. नहीं, ये आवश्यक है. मैं विज्ञान की बात करता हूँ तो ये मेरा विरोध करते हैं. हम कहते हैं प्रॉस्पेरिटी, समृद्धि. समृद्धि कहाँ से आ जाएगी अगर आप में रचनात्मकता नहीं है, अगर आप बाहर निकल करके नए खतरे नहीं उठा सकते तो. लेकिन हमको हमारे पुराने दायरों में कैद करने की कोशिश करी जा रही है. ऐसी ऐसी चीजें वापस लाई जा रही हैं जो कि समय की धूल हो चुकी थी. आप जिनको पाए सबसे ज्यादा हिंदू की बात करते हुए, ये वही लोग हैं जो हिंदू समाज में सबसे ज्यादा अंधविश्वास का और भेदभाव का और जातिवाद का समर्थन करते हैं और महिलाओं को कैद रखने की बात करते हैं. ऐसे भारत आगे बढ़ेगा? ऐसे सनातन धर्म आगे बढ़ेगा? कहीं ऐसा ना हो कि कल हम पर जब आक्रमण हो तो हम भीतर से इतने खोखले हो चुके हों कि हम उसका जवाब देने की स्थिति में भी ना हो. और आक्रमण जरूरी नहीं है कि सामरिक हो.
सैनिक हो। आक्रमण तो आर्थिक भी होता है और आज की दुनिया में तो आर्थिक आक्रमण ही ज्यादा होते हैं। जो टैलेंट है भारत का वो भारत छोड़ छोड़ के भाग रहा है, क्योंकि भारत की संस्कृति और ज्यादा दम घोटू होती जा रही है। आदमी ना खुल के बात कर पा रहा है, ना जी सकता है। जरा सा कुछ बोले तो आप उसको धर्मद्रोही और राष्ट्रद्रोही बोल देते हो। भारत से पलायन करने वालों की संख्या किस कदर बढ़ रही है वो आप भली भांति जानते हैं। ऐसे भारत में ताकत आएगी क्या? बहुत चाहा है मैंने भारत को, इसीलिए दिल बहुत दुखता है जब देखता हूँ कि किस अंधी राह पर मेरे देश को और मेरे धर्म को धकेला जा रहा है। क्या आपने कभी सोचा है सरकार क्यों नहीं चाहती कि हर इंसान पूरी तरह शिक्षित हो? क्योंकि जब इंसान शिक्षित होता है तो वो सिर्फ सुनता नहीं, सवाल करता है, और जब सवाल उठते हैं तो सिस्टम की कमजोरियां सामने आती है। इसीलिए लोगों को असली मुद्दों से भटकाया जाता है। रोजगार, महंगाई, भ्रष्टाचार से हटाकर धर्म, जाति और मंदिर मस्जिद में उलझा दिया जाता है, ताकि हम आपस में लड़ते रहें और कोई उनसे सवाल ही ना करे। अब फैसला आपको करना है, आप भीड़ का हिस्सा बनोगे या सच को समझकर सवाल उठाओगे। अगर आप भी सच जानना चाहते हो और जागरूक बनना चाहते हो तो इस वीडियो को शेयर करो और ऐसे ही कंटेंट के लिए अभी फॉलो करो। मंदिरात दान करणे थांबवा, किमान एक प्रश्न तरी विचारा. तुम्ही मंदिरातील दानपेटीत टाकलेला पैसा नेमका कुठे जातो? तो खरोखर मंदिराच्या विकासासाठी वापरला जातो का? गरीब, गरजू, शिक्षण किंवा समाजकार्यासाठी वापरला जातो का? की तो काही मोजक्या लोकांच्या खिशात जातो? श्रद्धा ठेवा, पण प्रश्न विचारायलाही शिका. देवाला तुमच्या पैशांची गरज नाही, गरज आहे ती प्रामाणिक व्यवस्थेची आणि पारदर्शकतेची. दान करण्यापूर्वी एकदा हिशोब मागा, कारण श्रद्धा आंधळी नसावी, ती जागृत असावी. तुमचे मत काय? पूरी दुनिया में भारत एक ऐसा देश है जहां कई लोग आज भी लॉजिक से ज्यादा मैजिक पर भरोसा करते हैं. इसी वजह से यहाँ वैज्ञानिकों से ज्यादा बाबा, रिसर्च सेंटर से ज्यादा आश्रम और शिक्षित लोगों से ज्यादा अंधविश्वास को मानने वाले लोग दिखाई देते हैं. डॉक्टरों से ज्यादा तांत्रिकों पर भरोसा करने वाले भी मिल जाते हैं. और ये सिर्फ एक धर्म तक सीमित नहीं है, बल्कि हर समुदाय में देखने को मिलता है. फिर हम विकसित देश बनने की बात करते हैं, लेकिन एक विकसित देश अंधविश्वास से नहीं, बल्कि विज्ञान, शिक्षा, रिसर्च और तार्किक सोच से बनता है. म्हणजे अंगात येण्याचे प्रकार म्हणजे काय असतं की तो मानसिक आजार आहे. म्हणजे हिस्टेरिया सारखा मानसिक आजार असू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे की त्या बाईला जेव्हा घरातून मी वारंवार तेच सांगते की घरात तिला कुठलेही स्थान नाही, तिच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही, तेव्हा माझ्याकडे लक्ष कोणीतरी द्यावं. मग ती बाई जेव्हा त्या बाईला काय केलं जातं, वाजंत्री वाजतात, धूप उदबत्तीचा जेव्हा असा वास यायला लागतो आणि ते हळूहळू त्या तालावरती तिच्या अंगात यायला चालू होतं. म्हणजे हा मानसिक आजार आहे. तर आम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे ह्या महिलांना वाटतं की जेव्हा माझ्या अंगात येतं तर मला बाकीचे सगळे लोक, समाज मला म्हणजे की चांगल्या नजरेने बघतो, माझी पूजा केली जाते, माझं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातात. जेव्हा अशा पद्धतीने सांगितलं जातं तेव्हा मग ती बाई अनेक प्रयोग करायला बघते. मग कापूर घेणं, जळता कापूर घ्यायचा आणि तो हातावरती खेळवायचा, जिभेवरती ठेवायचा. मग लोकांना वाटतं की खरंच हिच्याकडे दैवी शक्ती आहे. म्हणजे आम्ही जेव्हा अशा पद्धतीने करतात, हे प्रयोग करतात, तेव्हा अनिष्ट कार्यकर्ते आम्ही हे प्रयोग करतो. संस्थाएं चल रही है तो सारी चीजें अंधविश्वास पे चल रही है. हाँ, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे, मठ वगैरह सब अंधविश्वास में चल रहे हैं. इनकी कोई जरूरत नहीं है. जितने धर्म ग्रंथ हैं इनकी भी कोई जरूरत नहीं. समाज की इसमें मान्यता है कि पाठ पूजा ये करवाई जाती है तो घर में शुद्धि होती है, शांति रहती है. ये सब अंधविश्वास वाली बातें हैं, इसमें कुछ नहीं फर्क पड़ता. मेहनत से कमा करना पड़ेगा, इससे कोई नहीं तो लाभ मिलता. देखो, सभी धर्मों में अंधविश्वास है. ईश्वर, अल्लाह, गॉड, वाहेगुरु या जन्नत जन्नम या स्वर्ग नरक या भूत प्रेत जिन्न वगैरह ऐसा कुछ होता ही नहीं है. अब हिंदुओं में तो ब्रह्मा जी ने कह दिया, इस्लाम में अल्लाह के लिए कह दिया, किसी ने गॉड के लिए कह दिया. अब उनकी कोई समानता भी नहीं है. अब बताओ, सृष्टि में क्या दो तरह की व्यवस्था हो सकती है? भाई, हिंदू तो जन्म ले रहे हैं, मुसलमान सारे कब्रों में पड़े हैं. फिर अपन देखते हैं कि भाई हज यात्रा में 1,500-2 हजार आदमी लू से मर गए. अभी कुंभ के मेले में मर गए, जहाँ उनका पवित्र स्थान है वहीं मर रहे हैं. तो वो मतलब भगवान और देवता कुछ बचाते नहीं, अल्लाह वगैरह कुछ बचाते नहीं है. तो जो अपन को बड़े बड़े महाराज को देखने को मिलते हैं सोशल मीडिया पे, टीवी चैनल्स पे, जो लोगों का फ्यूचर बता रहे हैं, क्या होने वाला है, क्या हो गया, ये सारी चीजें कैसे बता सकते हैं? फिर वो जो दूसरे का भविष्य बताते हैं वो खुद का भविष्य नहीं बता पाते. अब जैसे मान लीजिए पहलगाम में घटना घटी, किसी ने नहीं बताया कि भैया इस तरह की घटना घटने वाली है. और अगर ऐसे हैं तो इनको तो सीमा पे ले जाकर के पाकिस्तान की मतलब सेना क्या क्या काम करे उसको पूछवा लो. अभी हम लेटेस्ट में अगर देखें, प्रेमानंद जी वृंदावन से, उनका कहना है कि अगर आप राधा राधा का जप करते हैं तो आपके सारे दुख
पाप सब मिट जाएंगे। एक तो मैं ये कहता हूँ भाई पाप पुण्य जैसा कुछ होता ही नहीं, या तो आपराधिक कृत होते हैं या सामान्य कृत होते हैं। ये सब आदमी है, भगवान जैसा कुछ भी नहीं है। और ऐसे कहने से भाई किसी का नाम रखने से कोई फर्क नहीं पड़ता, चाहे आप अल्लाह का नाम जाप करो, चाहे आप राम का जप करो, चाहे राधा का जप करो, चाहे भाई गुरु का जप करो, इससे कोई फर्क नहीं पड़ने वाला। चलो यहाँ तक भी ठीक है, लेकिन हमने आंखों चीजें देखी है, जैसे मंदिरों में, बहुत सारे मंदिरों में पूजा होती है, भैरव जी, बालाजी, ऐसे अलग अलग माताएं, ये सारी चीजें भरते हैं, उनमें आते हैं। तो ये चीजें फिर कहाँ से आ रही है, कहाँ से, कौन सी एनर्जी है ये? इनको कुछ भी इसे भरता वरता नहीं है, ये अकेले में प्रैक्टिस कर लेते हैं। जनता में पहले से अंधविश्वास प्रचलित है, तो अंधविश्वासी व्यक्ति को वो चीजें सही लग जाती है, अन्यथा ऐसा कुछ भी नहीं होता, शरीर में कुछ नहीं बढ़ता। तो ये सिद्धियां विधियां कुछ नहीं होती, क्रियाएं वगैरह? हाँ, ये कुछ नहीं होती। अगर ऐसे सिद्धियों से फर्क पड़ता था, अपन जैसे मान लीजिए भारत पाकिस्तान में अणबण रहती है, तो अपन वहाँ के सैनिकों पर सिद्धियां कर सकते थे, उनके मूठ दिलवा सकते थे, चीन वालों के दिलवा, लेकिन ऐसा कोई है ही नहीं। इनकी टोटल संपत्ति है 2 लाख करोड़। आचार्य बालाकृष्ण हैं, स्वामी नित्यानंद हैं, आसाराम बापू हैं, रामदेव हैं, मुरारी बापू हैं, नीम करोली बाबा हैं, राम रहीम हैं, सदगुरु हैं, रविशंकर हैं और अद्भुत हैं। ये 10 हैं बड़े बाबा। टोटल खर्चा स्कूल एजुकेशन के ऊपर जो बजट है 73,000 करोड़ है। बाबाओं की संपत्ति 2 लाख। अगर ये बाबाओं की संपत्ति का हम ले लें तो न सिर्फ ये कि फ्री यूनिवर्सल एजुकेशन दी जा सकती है, और जो पैसा बचेगा अगर इन 24 करोड़ बच्चों में बांटा जाए तो 5,000 रुपए सालाना इनको स्कॉलरशिप भी मिल सकता है। ये बाबाओं के पास जो जमा हुए हैं वो कहीं जादू से नहीं उतरे, ये हमारे और आपके पैसे हैं। ये उस गरीब आदमी के पैसे हैं जिसको बेवकूफ बना करके बुलावे में डाल करके उसको बुलाया जाता है और उससे 10-10 रुपए, 5-5 रुपए या जो भी उसकी औकात होती है उतना पैसा इकट्ठा किया जाता है, और ये गवर्नमेंट के सपोर्ट से संपत्ति पैदा की जाती है। ये फैक्ट्रीज हैं और इन फैक्ट्रीज में जो प्रोडक्ट निकलता है वो है अंधविश्वास। विज्ञान के आने के बाद चमत्कार बंद हो गए। विज्ञान के आने के बाद ईश्वर के अवतार और पैगंबरों का आना बंद हो गया। विज्ञान के आने के बाद ईश्वर अल्लाह ने धरती पर किताबें भेजना बंद कर दिया। विज्ञान के आने के बाद मंत्र मारने, खीर पीने और फल खाने से बच्चे पैदा होना बंद हो गए। विज्ञान के आने के बाद असुरों और शैतानों ने लोगों को सताना बंद कर दिया। विज्ञान के आने के बाद कभी किसी ने ना तो सूर्य को निगला और ना ही चांद को तोड़ा। विज्ञान के आने से मर्दों के मुंह, नाक, कान और पैर से बच्चे पैदा होना बंद हो गए। विज्ञान के आने के बाद जो बंदर, भालू और गिद्ध संस्कृत बोलते थे वो चींची और चूचू करने लगे। जरा सोचो, विज्ञान ने आपके जीवन में कितने बदलाव। देवळाचा धर्म आणि धर्माचे देवळं प्रबोधनकार ठाकरेंनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे। देवळं म्हणजे गोरगरिबांचे, बहुजनांच्या लोकांचे शोषणाचे सर्वात मोठे अड्डे आहेत। देवळं त्याच्यामुळेच बांधून ठेवलेले आहेत। आता बहुजनांनी ह्या गोष्टीकडे आता तरी डोळे उघडून बघितले पाहिजेत। एवढा मोठं राम जन्मभूमीचं ह्या लोकांनी गाजावाजा केले। राम जन्मभूमी आहे म्हणून हे गेल्या 40-50 वर्षापासून मंदिर बांधण्यासाठी दान दक्षिणा गोळा करत आहेत। आमच्या गावाकडे सुद्धा आले होते, आमच्या घरातल्याने सुद्धा ह्यांना दान दक्षिणा दिलेला आहे।
तर गेल्या 40-50 वर्षापासून जे जमा केलेले पैसे होते त्याचा आजपर्यंत हिशोब नाही. आज ताजं 40 दिवसामध्ये 70 वेळा यांनी त्यांची दानदक्षिण्याची पेटी फोडलेली आहे. 1400 करोड रुपयाचा हिशोब येते. 1400 ने लाखो करोड रुपयाचा याच्यामध्ये घोळ आहे, फक्त आणि फक्त तुमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन. ह्याच्याच सोबतच तुम्हाला देवळं कशासाठी लागतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही धार्मिक आहात का? मग धार्मिक असेल तर देवळात गेलंच पाहिजे असं कधीच नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, आपले गाडगे महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ते पंढरपुराच्या इंद्रायणीच्या काठी, तिथं चंद्रभागेच्या काठी उभारून ते साफसफाई करून संध्याकाळी लोकांना कीर्तन करून सांगत होते की तुमचा विठ्ठल जर स्वतः कपडे बदलू शकत नसेल, तुमचा विठ्ठल जर स्वतः आंघोळ करत नसेल, तर तुम्हाला तो काय देणार आहे. हे विठ्ठलाच्या बाबतीमध्ये गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे. तसंच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जर एवढ्याशा छोट्या मूर्ती पुढे जाऊन काय मागत असाल तर मी एवढ्या मोठ्या भंडारा डोंगरा पुढे बसून पूजा करतोय, तुमच्यापेक्षा जास्त देव मला पावला पाहिजे. मंदिरात जाऊन देव भेटत नसतो हे आपल्या साधू संतांनी हजारो वर्षापासून सांगितलेलं आहे. पण आपल्यावरती ह्या मनुवादी लोकांनी हे बिंबवलेलं आहे की तुम्ही केलेल्या पापाचं जर तुम्हाला प्रायश्चित करायचं असलं तर मंदिरात जा. अरे देव एवढा संकुचित बुद्धीचा आहे का की तुम्ही एक 10-20 रुपयाचा नारळ फोडलात किंवा 5-50 हजार रुपयाचं दक्षिणा दिलात किंवा एखादा हार टाकलात आणि तुमचं पापाचं तुम्ही प्रायश्चित्त करायचं, ते काय व्यवहार आहे का देवाजवळ तुमचा? हे फक्त आणि फक्त काही लोकांचे धंदे आहेत आणि त्या धंद्यामधले तुम्ही त्यांचे ग्राहक आहात. आणि देवळं म्हणजे कारखाने आहेत, मग तो कुठल्याही धर्माचा असो. धन्यवाद.